तुमच्याकडे शिफॉन किंवा जॉर्जेटचे ब्लाऊज पीस असेच पडून असतील तर त्या ब्लाऊज पीसचा तुम्ही असा उपयोग करू शकता। तर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू मी 2 बनवलेल्या आहेत। एकाच ब्लाऊज पीसपासून मी 2 ऑर्गनायझर तयार केलेले आहेत। जे नवीन शिकणार आहेत त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही झिप लावू शकता। ज्यांना झिप लावता येत नाही त्यांनी पायपिंग करून घ्यायची आणि मग अशी झिप लावायची। झिपला तुम्हाला टॉप स्टिच करायची गरज पडणार नाही आणि तुम्हाला रबर शीटमध्ये आणि शॉपिंग बॅगमध्ये काय फरक असतो तेही मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर याला मी शॉपिंग बॅग लावलेली आहे। असंच मी एक मोठं ऑर्गनायझर बनवलेला आहे, त्याला मी रबर शीट लावलेला आहे। दोघांमध्ये अजिबात काहीच फरक नाही आहे। कापडी शॉपिंग बॅग असताना तिचा तुम्ही इथे उपयोग करायचा आहे। कोणताही ऑर्गनायझर बनवताना कापडी शॉपिंग बॅगचा उपयोग करा आणि बनवा। असे मी छान मोठे हँडल्स दिलेले आहेत, त्याचा आकार खूप सुंदर असा तयार होतो। तर 2 बाय 2 इंचाचे बॉक्स कट करून घेतलेले आहे। त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या फोटोच्या खाली जिथे त्रिकोण दिसतोय तिथे तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ भेटून जाईल। हा बॉक्स जो आहे तो तुम्ही मल्टीपर्पज वापर करू शकता। बघू शकता आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।